ज्योतिषी आता इथे येतोय जो सांगतोय भविष्य. बघूयात त्याला कोण भेटलंय आणि ही जबरदस्त धमाल घेऊन येत आहेत सतीश तारे आणि भालचंद्र कदम. कशी नशिबान थत्ता आज मांडली, कशी नशिबान थत्ता आज मांडली. अरे इकडे ज्योतिषी बसायचा, तो कुठं दिसत नाही 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 नाही. माझा ज्योतिषी पोपट हा लागला भविष्य सांगायला, माझा ज्योतिषी पोपट हा लागला भविष्य सांगायला, माझा ज्योतिषी पोपट हा लागला भविष्य सांगायला. अरे नुसती चोच पोपटच नाही आहे. कशी नशिबान थत्ता आज मांडली. बाबा कोण आहे? तुम्ही बरोबर ओळखलं बाबा. बाबा बोल. तुमच्या आईला पायाला हात लावून आशीर्वाद घेतो बाबा. शाबास बाबा तुम्ही बरोबर ओळखलं. शाबास. पण असे तुम्ही बघण्यासारखे का उभे? माझं खरं नाव बघूला भगत आहे. कारण ग्रह नक्षत्र तारे मी बघत बघतच आलेलो आहे. आणि समोरचं भविष्य सांगायला मी कायम एका पायावरच तयार आहे. मग सांगा ना माझं भविष्य. सांगणार आहे. बोल काय धंदा काय करतोस? मी बिल्डर. काय सांगतोस? हो हो मी बर. बिल्डिंग बांधतो. शाबास. नंतर पाया बांधतो शाबास. आणि मीच तोंडावर पडतो. अहो प्रेमभंग झालाय माझा. प्रेमभंग झालाय. हो. अरे झाला म्हणतो होत नसतो. थोडक्यात सांगतो होत असता होत नसतो, जात असता जात नसतो, पान खाल्ल्याशिवाय कुणी रंगात नसतो आणि अन्न खाल्ल्याशिवाय कुणी जगात नसतो. बाबा मला काय नाही कळत. अहो माझं भविष्य सांगा ना तुम्ही. भविष्य सांगू? 100 रुपये काढ. किती? 100. अरे 100 म्हणजे 100 असतात. हजाराचं फळ मिळतं त्यात. नको फळ नको मला. मग फुल मिळतं त्यात. अहो फुल नकोय बाबा. मग काय मूल मिळतं त्यात. अरे हा काय येडा आहे का? इथं माझंच लग्न नाही झालं आणि पोर कुठे देतोय? होणार होणार तुझं लग्न होणार. मुला काळजी करू नको. तुला सांगतो एक लक्षात ठेव. ज्या व्यक्तीवर तुझं प्रेम आहे आणि ज्या व्यक्तीशी तुला लग्न करायचं आहे ती व्यक्ती साधी सुधी नसून एक स्त्री आहे. काय बाबा? अरे बाईशीत लग्न करतात ना पुरुष. काय सांगतात? अरे ती साधी सुधी स्त्री नसून विवाहित स्त्री आहे. आता बोल. तोच लोच आहे बाबा. तोच लोच आहे. काळजी करू नको. सगळी संकट दूर घेऊन जाईन मी. 5,000 रुपये काढ. किती? 5,000 रुपये काढ. 5,000? अरे संकट दूर करीन मी. अरे ती स्त्री तुझ्याबद्दल काय बोलते माहितीये? हो 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 आता अंतर्ज्ञानाने तुला सांगतो. अच्छा अरे तू 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 कम्प्युटर आहेस तर ती सीडी आहे. तू काडी आहेस तर ती बिडी आहे. तू साप आहेस तर ती शिडी आहे. आणि तू ताडी आहेस तर ती माडी आहे. तू बाबा बाबा पाठांतर नसेल तर नका बोलू. जा मुद्द्याचा ऐक काढ 10,000 रुपये. एकदम दिले तरी चालतील. लक्षात ठेव. स्वप्नात रंगले मी, चित्रात रंगले मी, सत्यातल्या जगिया झोपेत जागले मी. स्वप्ना असं तुझ्याबद्दल ती म्हणते. स्वप्नाचा राजकुमार तू. कोण? तू राजकुमार. मी तुझ्याशिवाय देखणं आहे का दिवा इथं कुणी? डबा नाही. तूच तो देखणा दिवा आहे. चेहऱ्यावर दिसते की त्या दिव्याची काजळी आलेली आहे. म्हणून तिला काजळी काष्ठी पाषाणी फक्त तोच दिसतोय. समजला? पण तिचा नवरा परंपार प्रॉब्लेम आणि संकट आणतो फार अन फार. बरोबर का नाही? त्याच्यावर उपाय सांगतो तुला. सांगा. आवळा. उगाच काय पण सांगते का? पैसे देतो मग काय वाटेल ते बोलताय का? चल तिकडे. आवळा काय आवळा? असं नाही उगाच काही सांगायचं नाही मला तुम्ही. अरे कृती सांगत नाहीये, फळ सांगतोय. फळ मंतरलेला आवळा तुला देतो. तो आवळा त्या बाईच्या नवऱ्याच्या ऐकून घे खिशात ठेवायचा. ह्या कानाचं त्या डोळ्याला कळता कामा नये. वा वा बाबा तुमचं ज्ञान आगाध आहे बाबा. असू द्या. अरे वा तुम्ही थोर आहात बाबा. अरे वा वा बाबा. पैसे हो देतो सगळं पैसे देतो की तुम्ही हे घ्या बाबा. पण मला सांगा काय? तुम्ही जगाचं भविष्य सांगता. ऐक हो तुमचं भविष्य काय असेल बाबा? देवा
काय थोर प्रश्न विचारलास चोरा. अरे ज्योतिषाला स्वतःच भविष्य कळत नाही हेच तर जगातलं फार मोठं दुःख आहे रे. म्हणून ज्योतिषी उपाशी आणि त्याचा पोपटही उपाशी असतो रे. मी सांगतो तुमचं भविष्य. काय तुला कळतं? मग दाखवतो. हे बघा, हात दाखवा. सांगा. हात दाखवा तुमचा. आहा, पुसू नका, रेषा जातील कशा. दाखवा दाखवा. आहा, बाबा वा 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 वा. अहो तुमच्या भविष्यात तुम्हाला सांगतो एक चित्रपट, सिरियल आणि सिनेमा आहे. माझ्या आयुष्यात नाटक आहे. नाटक. काय सांग- नाटक, चित्रपट आणि सिरियल अशा गोष्टी आहेत त्याच्यात. काय सांगतोस अहो, काय? मग तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी एक बंगला असेल. हो हा हा, त्याच्यात एक पिंजरा असेल. हो. त्याच्यात एक पोपट असेल. पोपट आहे ना माझ्याजवळ. हा जुना आहे, तो नवीन असेल. म्हणजे बांधलेल्या बंगल्याच्या बाहेर टांगलेला पोपट असेल. हा हा हा. आणि तुम्हाला सांगतो, हात दाखवा इकडे. हा, 1 2 3 4 आश्रम आहेत बाबा तुमचे. 4 आश्रम. माझे हा मग आणि काय त्याच्यात 4 अप्सर आहेत. त्या काय करतात? त्या तुम्हाला हवा घालणार फक्त बाबा. काय सांगतो? हो हो हो. आणि याच्या पुढचं ऐकायचं असेल हो. तर 10,000 द्या. का? अरे सगळं देतो तुला. तू भविष्य सांग, उज्ज्वल कर माझं भविष्य. काढ. तुमचा संसार सुखाचा आहे. हे मात्र खोटं बोलतोस तू. माझी बायको मला अत्यंत त्रास देते. माझ्या संसारात माझ्या यशात आलेली फार मोठी धोंड येते. धोंड. तेच सांगतोय, तुमच्या बायकोला चोर पळवून नेणार आहे. माझ्या बायकोला चोर पळून देणार. कोण आहे तो चोरामखोर होर? चोरमचोर हो. खोरा खोरामखोर होर. थांब रे, तो हरामखोर चोर कोण आहे? सांगतो सांगतो. द्या सगळे इथं 10,000 रुपये. हे घे ठप्पीच्या सगळे- ठप्पी घे. हा हा हा. हे बघा सांगतो. ही चिठ्ठी घ्या. याच्यात ही नाव- वाचायची आता नाही. मग आधी डोळे मिटायचे. कुणाचे? स्वतःचे. कुणी? तुम्हीच मिटायचे आणि 1 ते 100 आकडे मनातल्या मनात म्हणायचे आणि नंतर ही चिठ्ठी उघडायची. तुम्हाला साक्षात्कार झालेला असेल. काय सांगतोस? करा ते. डोळे मिठा. हे घे. 1 ते 100 आकडे मनात म्हणा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 13 करू. अरे 13 करू. 13. ए पोरा, ए 13 काय नाही म्हणतो. 13 करू घेन. हा वेडा आहे का? आपण अक्षरांच्या डोक्यावर रेघा देतो आणि खाली कुठे दिल्या? अच्छा असं आहे होय. तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या स्त्रीला पळून आणतो. ती स्त्री दुसरी तिसरीकडून असून तुमची स्वतःचीच बायको आहे. हा? हरामखोर! तुमची भविष्यवाणी तर तुम्हाला काही कळलेली नाहीये. पण आता बघूया त्या स्किटचं भविष्य काय आणि किती गुण मिळणार आहेत. रेणुकाताई, कसा वाटला ऐक? क्या बात है. रेणुकाजी, स्क्रिप्ट तर खूप चांगली होतीच, पण तुम्ही इतका आनंद घेऊन ती स्क्रिप्ट केली. खूपच धमाल आली. निर्मितीताई. ब्लास्ट दिल्यावर काही बोलायला हवंय. या माझं मार्कांची भविष्यवाणी जाणून घेऊया. किती गुण रेणुकाजी? ज्यांना सगळंच आपलं भविष्य दिसतंय त्यांना काय गुण देणार आम्ही? 10 पैकी 10. निर्मितीताई. 36 गुण जुळले. ओहो 10. आणि आता बघूया प्रेक्षक परीक्षक काय भविष्य सांगतात तुमचं. किती गुण? 10 पैकी 10. क्या बात है. पैकीच्या पैकी ब्लास्ट. त्याच्यामुळे झालेलं काय, तिकडे जी एक जोडी बसलेली आहे कालपासून अगदी आरामात वगैरे, काय कोणीही आता मला उठवणार नाहीये. त्यामुळे आता तुम्ही त्यांना खाली खेचून बसणार आहात सिंहासनावर. जोरदार टाळ्या.